नेहमीच एवढी शांतता असते का? शांतता जागेत नाही, शांतता मनात असते. म्हणजे अगं विठ्ठलाचं मंदिर म्हणून उभारली जागा आहे, पण इथं धर्मापेक्षा माणुसकी मोठी आहे. सर्व धर्म समभाव आहे इथं, आणि माणूस माणूस म्हणून उभा असतो. हे आपल्या स्वप्नील दादांमुळेच ना? हो, पण हे आजचं नाही हा. ही शिकवण त्यांना त्यांच्या आईपासून मिळाली. त्यांची आई? अगं आपल्या लक्ष्मीताई दुधाणे राजकारणात असून सुद्धा लोकांची सेवा करणं, श्रद्धा, सचोटी हे बीज त्यांनी आपल्या घरात रुजवलं. अच्छा, म्हणूनच आपले स्वप्नील दादा राजकारणात असून सुद्धा लोकांच्या सुखाच्या आधी ते दुःखात त्यांना मदत करतात. अगदी बरोबर. त्यांना पदाचा हव्यास नाही हा, तर आईच्या संस्कारांची शिकवण आहे. म्हणजे हा वारसा फक्त नावाचा नाही. बरोबर, हा वारसा आहे सेवेचा, सेवेतून आलेल्या श्रद्धेचा आणि श्रद्धेतून जन्मलेल्या नेतृत्वाचा. आईच्या संस्कारात घडलेलं नेतृत्व आणि अध्यात्माला कृतीत उतरवणारं कर्तृत्व म्हणजेच स्वप्नील लक्ष्मी देवराम दुधाणे, म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके स्वप्नील दादा. हा वारसा आहे सेवेतून आलेल्या श्रद्धेचा आणि श्रद्धेतून जन्मलेल्या नेतृत्वाचा. आईच्या संस्कारातून घडलेलं नेतृत्व, अध्यात्माला कृतीत उतरवणारं कर्तृत्व. स्वप्नील लक्ष्मी देवराम दुधाणे.